श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि हा संदेश मोजून 20-25 मिनिटं नक्कीच मन लावून ऐका, तुम्हाला अनुभव येईल. चला तर मग सुरुवात करूया. काही वेळेला असं वाटतं की आपण जेवढं जास्त धावतोय तेवढं खरं तर एकाच जागी थांबलोय की काय, कारण मनाची ती तगमग कधीच थांबत नाही आणि आपण मात्र जगाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावर एक खोटं समाधान ओढून घेतो. पण खरं सांगू का, स्वतःशी खोटं बोलणं ही जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण आरशासमोर उभं राहिल्यावर तो समोरचा माणूस आपल्याला प्रश्न विचारतोच की नक्की चाललंय काय. आपण नात्यांमध्ये गुंततो, कामात स्वतःला गाडून घेतो, पैसा कमवतो, पण रात्री जेव्हा डोळे मिटतो तेव्हा ही एक रिकामी पोकळी जाणवतेच ना. ती पोकळी कशाने भरून काढायची हेच उमजत नाही. याबद्दलच आपण बोलणार आहोत. भक्तांनो, कधी कधी असं वाटतं की स्वामी समर्थांनी जे सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा अर्थ आपण फक्त संकटापुरता मर्यादित ठेवलाय का? खरं तर तो आधार दररोजच्या जगण्यातला त्या छोट्या छोट्या संघर्षासाठी सुद्धा आहे, जो आपण विसरून जातो. मला आठवतंय, एकदा मी खूप अस्वस्थ होतो, काही सुचत नव्हतं. असं वाटत होतं की सगळं संपलंय. पण मग लक्षात आलं की आपण ज्याला शेवट समजतो तो कदाचित एका नवीन सुरुवातीचा फक्त उंबरठा असतो. आपण मात्र त्या उंबरठ्यावर डोकं आपटून घेण्यातच आपली शक्ती खर्च करतो. आयुष्यात काही ना काही गोष्टी आपल्या हातात नसतातच, पण त्या आपल्या हातात असाव्यात असा अट्टहास मात्र आपण सोडत नाही आणि तिथेच सगळा घोळ होतो. आजकाल माणसं एकमेकांशी बोलतात, पण संवाद मात्र हरवलाय. प्रत्येक जण आपलं म्हणणं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्यात इतका गुंतलाय की दुसऱ्याचं दुःख किंवा आनंद समजून घ्यायला कुणाकडे वेळच उरलेला नाही. आपण सोशल मीडियावर शेकडो लोकांशी जोडले गेलो आहोत, पण मनातलं गुपित सांगण्यासाठी मात्र कोणीच नसतं. ही एक प्रकारची एकाकी अवस्था आहे आणि जी आपल्याला आतून पोखरते आहे. मला सांगा, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की खूप गर्दीत असूनही तुम्ही स्वतःला एकटं फील केलंय? कमेंटमध्ये सांगा बरं. कारण हे कोणाचं एकाचं दुःख नाहीये, हे आजच्या काळाचं वास्तव आहे. आपण वस्तू साठवतोय पण आठवणी मात्र हरवत चालल्या आहेत. घरामध्ये शोभेच्या वस्तू वाढल्या आहेत, पण घराला घरपण देणारी ती आपली माणुसकी आणि कुठेतरी आपुलकी कुठेतरी कमी होते की काय, अशी भीती वाटते. मला वाटतं की आपण थोडं थांबायला हवं, स्वतःशी बोलायला हवं. स्वामींच्या त्या शांत मूर्तीकडे बघितलं की जाणवतं की आयुष्यात किती वादळं आली तरी केंद्रस्थानी असलेली ती शांती महत्वाची असते. आपण बाहेर शांती शोधतोय, पण ती तर आत दडलेली आहे. आपण मात्र बाहेरच्या गोंधळात इतके अडकलोय की आतला आवाज ऐकूच येत नाही. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला जे मिळालंय त्यापेक्षा जे नाही मिळालं त्यात जास्त दुःख होतं आणि या नादात जो आनंद समोर आहे तो सुद्धा हातातून निसटून जातो. मी सुद्धा अनेकदा असं केलं. भविष्याची चिंता करण्यात वर्तमान जाळून टाकला. पण आता असं वाटतं की जे व्हायचंय ते होणारच आहे. मग आजचा दिवस का खराब करायचा? आपल्या चुका मान्य करणं ही मोठी गोष्ट आहे. मी सुद्धा अनेक चुका केल्यात, अनेक निर्णय चुकीचे घेतलेत, पण त्यातून जे शहाणपण मिळालं ते कुठल्याही पुस्तकात नसतं. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. पण आपण अनुभवातून शिकतो की फक्त पोगळतो म्हणून रडत बसतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रातल्या त्या गोष्टी वाचताना किंवा आठवताना असं वाटतं की त्यांनी किती सहजपणे मानवी स्वभाव उलगडून दाखवलाय. पण आपण मात्र फक्त चमत्कारांच्या मागे धावतोय. चमत्कार आपल्या आत असतो आणि जेव्हा आपण एखाद्याचं वाईट करणं सोडून देतो ना, जेव्हा आपण कुणाबद्दल तरी मत्सर बाळगत नाही ना, तो खरा चमत्कार आहे. पण हे समजायला खूप वेळ लागतो. आयुष्य हे एखाद्या प्रवासासारखं आहे, जिथे रस्ता कधी सरळ असतो तर कधी वळणावळणाचा असतो. आपल्याला वाटतं की रस्ता नेहमी मखमली असावा, पण खडबडीत रस्त्यावर चालल्याशिवाय पायांना मजबूती येत नाही. कष्टाशिवाय कशाचीच किंमत कळत नाही. आजच्या जगात प्रत्येकाला झटपट यश हवंय, पण झटपट मिळालेलं यश टिकत नाही हे आपण विसरतो. संयम हा शब्द आता फक्त डिक्शनरीत उरलाय की काय असं वाटतंय. आपल्याला चहा सुद्धा इन्स्टंट हवा असतो आणि यश सुद्धा, पण निसर्ग कधीच घाई करत नाही. झाडाला फळ येण्यासाठी योग्य वेळ यावीच लागते. आपण मात्र झाड लावल्या लावल्या फळाची अपेक्षा करतो. ही आपली घाईच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. बरं, तुम्हाला काय वाटतं, या घाईच्या जगात आपण स्वतःला हरवून बसलोय का? तुमचं नाव लिहा बघू खाली, म्हणजे कळेल की कोण कोण या प्रवासात माझ्यासोबत आहे. आपण कधी कधी इतके कठोर होतो की स्वतःला नक्की सुद्धा माफ करत नाही. जुन्या चुकांचं ओझं घेऊन चालणं म्हणजे फाटलेलं पाकिट खिशात ठेवण्यासारखं आहे. जे उपयोगी नाही ते टाकून द्यायला हवं, पण आपण त्या आठवणींच्या कपाटात जपून ठेवतो आणि मग म्हणतो की मन जड झालंय.
मन हलकं करायचं असेल तर आधी क्षमा करायला शिका. स्वतःला आणि इतरांना सुद्धा स्वामी नेहमी म्हणायचे की जे घडतंय ते त्यांच्या इच्छेने होतंय, मग आपण तक्रार कोणाकडे करणार? तक्रार करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यापेक्षा जे आहे त्यात कसं चांगलं जगता येईल याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. जगणं ही एक कला आहे आणि आपण सगळे कच्चे कलाकार आहोत. कधी रंग चुकतात तर कधी कुंचला, पण चित्र पूर्ण करणं महत्वाचं असतं. अर्धवट सोडलेलं काम मनाला नेहमी टोचत राहतं. मला स्वतःला अनेकदा असं वाटलं की मी जे काही करतोय ते पुरेसं आहे का, की मी जे अजून काहीतरी वेगळं करायला हवं होतं. हे द्वंद्व हे प्रत्येकाच्या मनात असतं. आपण कोणाशी तरी तुलना करत राहतो आणि स्वतःला कमी लेखतो. ही तुलनाच आपल्या प्रगतीचा शत्रू आहे. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो आणि उमलण्याची वेळ सुद्धा. गुलाब मोगऱ्याशी तुलना करत नाही, मग आपण का करतो? समाजात वावरताना आपण इतके मुखवटे घालतो की दिवसाच्या शेवटी आपला खरा चेहरा कोणता हेच आपल्याला आठवत नाही. आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःच्या इच्छांना गळा घोटतो आणि मग एका वळणावर गेल्यावर कळतं की ज्यांच्यासाठी हे सगळं केलं त्यांना त्यांची पर्वाच नाही. हे खूप मोठं सत्य आहे, जे स्वीकारायला खूप हिंमत लागते. आपल्याला वाटतं की आपण सर्वांना खुश ठेवू शकतो, पण ते अशक्य आहे. अगदी देवावर सुद्धा सगळे खुश नसतात. मग आपण तर साधी माणसं आहोत. आपण फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करू शकतो. फळ काय मिळेल ते आपल्या हातात नाही. ते हेच स्वामींनी सुद्धा सांगितलंय. फळाची अपेक्षा न करता काम करत राहा, पण आपलं मन मात्र आधीच्या फळाचा विचार करतं आणि मग कामाला हात घालतं. म्हणून यामुळेच कामातली मजा निघून जाते. आनंदी राहण्यासाठी मोठ्या कारणांची गरज नसते. कधी कधी पाऊस बघून सुद्धा आनंद होतो, तर कधी कधी छान गरमागरम चहा प्यायल्याने सुद्धा. पण आपण आनंदाला अटींमध्ये अडकून ठेवलंय. जरी झालं तरी मी आनंदी होईन अशी अट घातल्यामुळे तो आनंद कधीच मिळत नाही. आयुष्य खूप छोटं आहे असं आपण म्हणतो, पण ते कसं जगायचं हे मात्र विसरतो. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणं आहे. आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात, पण आपण मात्र मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेले असतो आणि शेजारच्या माणसाशी बोलायला वेळ नाही. पण साधा समुद्रापार असलेल्या माणसाला मेसेज करायला आपण तत्पर असतो. ही कसली प्रगती आहे हेच मला समजत नाही. मला तर कधी कधी वाटतं की आपण हळूहळू यंत्र होत चाललोय. भावनांची जागा आता इमोजीने घेतली आहे, पण डोळ्यातलं पाणी आणि किंवा चेहऱ्यावरचं हसू एखादा इमोजी कसं काय व्यक्त करू शकेल? जिवंतपणा हा स्पर्शामध्ये असतो, आवाजातल्या ओलाव्यात असतो. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जो एक वेगळाच गंध आणि शांतता जाणवते, ती इंटरनेटवर कुठे मिळणार? तिथली ती सकारात्मक ऊर्जा आपल्यातली मरगळ झटकून टाकते. आपल्याला अशाच ऊर्जेची गरज आहे. आपण स्वतःला नकारात्मक विचारांच्या वेड्यात अडकून ठेवलंय. कोण काय म्हणालं किंवा कोणी अपमान केला, कोणी फसविलं, याच गोष्टी आपण चघळत बसतो. पण कोणाला चांगलं केलं हे मात्र विसरून जातो. विसरणं ही सुद्धा एक देणगी आहे. जर तुम्ही वाईट गोष्टी विसरू शकलात, तर मग पण आपण चांगल्या गोष्टी लवकर विसरतो आणि वाईट गोष्टी काळजात जपून ठेवतो. यामुळेच आपलं हृदय जड होत असतं आणि मग आजार जडतात. शरीर आणि मन यांचा खूप जवळचा संबंध आहे. मन प्रसन्न असेल तर अर्धे आजार आपोआप बरे होतात. पण मनाला प्रसन्न कसं ठेवायचं हे कोणी शिकवत नाही, ते स्वतः शिकावं लागतं. ध्यान, नामस्मरण किंवा फक्त शांत बसणं याने सुद्धा खूप फरक पडतो. स्वामी समर्थ असं लिहून पहा कमेंटमध्ये. बघा, एक वेगळी शक्ती जाणवेल. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते आणि जेव्हा ते शब्द श्रद्धेशी जोडले जातात तेव्हा ती ताकद द्विगुणित होते. आपण मात्र शब्दांचा वापर फक्त भांडण्यासाठी किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी करतोय. बोलायला तर सगळ्यांनाच येतं, पण काय बोलायचं आणि कधी गप्प राहायचं हे ज्याला कळलं तो खरा ज्ञानी असतो. मौन हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतं, पण आपल्याला गप्प राहण्याची भीती वाटते. आपल्याला वाटतं की आपण गप्प राहिलो तर आपलं अस्तित्वच मिटून जाईल की काय. पण उलट शांततेत आपल्याला स्वतःची ओळख पडते. आपण कोण आहोत, कुठून आलोय आणि कुठे जायचंय हे प्रश्न आपल्याला पडलेच पाहिजे. जर हे प्रश्न पडत नसतील तर समजायचं की आपण फक्त यंत्रवत जगतोय. आयुष्य म्हणजे फक्त बिलं भरणं आणि मरेपर्यंत काम करणं इतकंच मर्यादित नाहीये. त्या पलीकडे खूप काही आहे, पण ते बघण्यासाठी दृष्टी हवी. आपण डोळे असून आंधळे आहोत, कारण आपण फक्त तेच बघतो जे आपल्याला बघायचं आहे. सत्य बघण्याची ताकद आपल्यात नाहीये. आपण सत्याला घाबरतो, कारण सत्य नेहमी कडू असतं आणि आपल्याला गोड बोलण्याची सवय झाली आहे. खोटं कौतुक आपल्याला हवं असतं, पण खरी टीका मात्र नकोशी वाटते. पण लक्षात ठेवा, आरसा कधीच खोटं बोलत नाही. तो आपल्याला तसंच दाखवतो जसे आपण आहोत. दोष आरशात नसतो, आपल्या चेहऱ्यावर असतो, पण आपण मात्र आरशात पुसत बसतो. हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे.
आपण स्वतःला बदलण्याऐवजी जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा जग बदलत नाही तेव्हा आपण चिडतो, नैराश्यात जातो. जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून होते. स्वामींनी सुद्धा हेच सांगितलंय. स्वतःला ओळखा, तुमच्यातच तो परमेश्वर आहे. मग आपण त्याला बाहेर का शोधतोय? देव मंदिरात आहेच, पण तो तुमच्या कर्मात सुद्धा असायला हवा ना. जर तुमचं कर्म शुद्ध नसेल तर मंदिरातल्या दर्शनाला काहीच अर्थ उरला नाही. भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर माणुसकी जपणं आहे. एखाद्या भुकेलेल्याला घास देणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. आपण मात्र लाखो रुपये दान करतो, पण घराबाहेरच्या भिकाऱ्याला ओरडतो. हा दांभिकपणा आपल्याला कुठे नेणार आहे? खरं सांगू का, मला कधी कधी या सगळ्यांची भीती वाटते. आपण कोणत्या दिशेला चाललोय हेच कळेनासं झालंय. तरी एक आशा आहे की अजूनही काही माणसं आहेत जी माणुसकी टिकून आहेत. त्यांच्यामुळे हे जग चालू आहे. आणि तुम्ही जे काही करताय त्यात तुमचं मन होता. मग ते काम छोटं असो वा मोठं, कामातच देव शोधायला शिका. जसा तो सुतार आपल्या लाकडात शोधतो किंवा तो लोहार आपल्या लोखंडात. आपण मात्र ऑफिसच्या फाईल्समध्ये फक्त ताण शोधतोय. कामात आनंद शोधला ना तर थकवा जाणणार नाही. पण आपण मात्र फक्त सुट्टीची वाट बघत बसतो. सुट्टी मनाला द्यायची असते, कामाला नाही. मन जेव्हा कामातून मुक्त होतं तेव्हा त्याला शांती आणि विश्रांती मिळते. पण आपलं मन तर सुट्टीत सुद्धा कामाच्या विचारात असतं. मग ती कसली सुट्टी? आपण ताणतणाव विकत घेतोय. आपल्या गरजा कमी केल्या तर अर्ध्या चिंता आपोआप मिटतील. पण आपल्या इच्छांना अंत नाही. एक पूर्ण झाली की दुसरी उभीच असते. हा इच्छांचा प्रवास कधीच संपत नाही. तो आपल्याला फक्त थकवतो. थोडं समाधान मानायला शिकलंच पाहिजे. समाधान म्हणजे आळस नाही, तर जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि असणं. थँक्यू म्हणायला शिका. देवाला, नशिबाला आणि त्या माणसांना सुद्धा ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे. कृतज्ञता ही एक जादू आहे. ती तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. पण आपण मात्र तक्रारींची यादी घेऊनच देवासमोर उभे असतो. हे नाही दिलं, ते नाही दिलं. कधीतरी म्हणा की जे दिलंय त्याबद्दल आभार. बघा मग कसं वाटतं. आयुष्य खूप सुंदर आहे जर आपण ते योग्य नजरेने पाहिलं तर. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. ती संधी ओळखणं आपल्या हातात आहे. कधी कधी आपण छोट्या रूपात येते आणि आपण मोठ्या गोष्टींच्या शोधात तिला गमावून बसतो. सतर्क राहा, जागरूक राहा. आयुष्याचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. तो पुन्हा येणार नाही. गेलेला वेळ आणि बोललेला शब्द कधीच परत येत नाही. त्यामुळे बोलताना आणि वेळ खर्च करताना विचार करा. आपण कुणाला तरी दुखावतो आणि मग सॉरी म्हणतो, पण त्या जखमेचं काय? स्वारीने जखम भरून येत नाही, डाग राहतोच. म्हणून कोणाचं मन दुखावेल असं वागू नका. स्वामी समर्थांचा एक फोटो माझ्या खोलीत आहे. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की ते सगळं काही बघत आहेत. आपल्या मनातले विचार सुद्धा त्यांना माहिती आहेत आणि जाणीवच आपल्याला चुकीचं वागण्यापासून रोखते. जर आपण असं मानलं की कोणीतरी आपल्याला बघतंय तर आपण जास्त जबाबदारीने वागू. पण आपण मात्र अंधारात काहीही करायला मोकळे आहोत असं समजतो. पण लक्षात ठेवा, तुमची सावलीत सुद्धा तुम्हाला सोडत नाही. मग कर्माची फळं कशी सुटतील? जे पेराल तेच उगवेल. हा निसर्गाचा नियम आहे. बाभळीचं झाड लावून आंब्याची अपेक्षा कशी करता येईल? चांगले वागा, चांगले मिळेल. कदाचित उशिरा मिळेल, पण मिळेल नक्कीच. विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हे फक्त स्वामींनी नक्की सांगितलेलं आहे, पण तो सगळ्या संतांचाच नियम आहे. संयम ठेवावाच लागतो. आजकाल कोणालाच वाट पाहायला आवडत नाही, पण काही गोष्टींसाठी वाट पाहणं हेच भाग्याचं असतं. आपण खूपदा देवाकडे काहीतरी मागतो आणि ते लगेच मिळालं नाही की आपण देवावरचा विश्वास सोडतो. पण कदाचित देव आपल्याला त्यापेक्षाही काहीतरी चांगलं देणार असतो, किंवा आपण त्या गोष्टींसाठी अजून तयार नसतो. लहान मुलं जर चाकू मागत असेल तर आई त्याला देणार नाही, कारण त्याला इजा होईल हे तिला माहिती असतं. तसंच काहीच देवाचं सुद्धा असतं. तो आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य आहे. मात्र आपण हट्ट धरून बसतो. या हट्टातूनच दुःख निर्माण होतं. हट्ट सोडा आणि प्रवाहासोबत चालायला शिका. नदीचा प्रवास कधीच अडथळा बघून थांबत नाही, तो आपला रस्ता शोधतोच. आपण मात्र छोट्या अडथळ्याने डगमगून जातो. हिंमत हारू नका. आयुष्य एक लढाई आहे आणि ती आपल्यालाच लढायची आहे. कोणीतरी येईल आणि आपलं दुःख दूर करेल या भ्रमात राहू नका. स्वतःची ताकद स्वतः बना. स्वामी तुमच्या सोबत आहेतच, पण चालणं तर तुम्हालाच पडणार आहे ना. पाय उचलल्याशिवाय अंतर कापलं जात नाही. आपण मात्र एका जागी बसून देवाला आपल्याला उचलून नेण्यास सांगतो. हे कसं शक्य आहे? कष्ट हेच माणसाचं खरं दागिनं आहे. ज्याने घाम गाळलाय त्याला सुखाची चव कळते. फुकट मिळालेलं काहीच टिकत नाही आणि त्यांची किंमतही नसते. स्वकष्टाने मिळवलेली भाकरी सुद्धा पंचपक्वानापेक्षा गोड लागते. तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का? मेहनत करून मिळालेल्या यशाचा आनंद काही वेगळाच असतो. शेअर करा हे तुमच्या मित्रांसोबत किंवा कोणाशी तरी ज्याला आज प्रोत्साहनाची गरज आहे. कारण शब्दाने दिलेला आधार हा पैशाने दिलेल्या मदतीपेक्षा मोठा असतो.
आपण कोणाच्या तरी आयुष्यात उजेड आणू शकलो तर तेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, दुसऱ्यांसाठी जगण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही. परोपकार हा सगळ्यात मोठा धर्म आहे. पण आजकाल लोक फक्त स्वतःचा विचार करतात. माझं काय, मला काय मिळणार, यातच सगळं जग अडकलंय. पण आपण जेव्हा द्यायला शिकतो ना तेव्हा आपल्याला जे मिळतं ते शब्दात सांगता येणार नाही. देण्याने कधीच काही कमी होत नाही, उलट ते वाढतं. ज्ञान असो, प्रेम असो वा संपत्ती असो, जितकं द्याल तितकं ते तुमच्याकडे परत येईल. हा विश्वास नियम आहे आणि हा विश्वासाचा नियम आहे. आपण मात्र मुठी आवळून धरतो, पण लक्षात ठेवा, मुठीत वाळू धरली तर ती निसटूनच जाते. हात मोकळे ठेवा म्हणजे त्यात काहीतरी घेता येईल. भरलेल्या पत्रात नेहमी नवीनच नक्कीच काहीच मावत नाही. आणि तसंच अहंकाराने भरलेल्या मनात नवीन विचार किंवा ज्ञान मावत नाही. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला आंधळा बनवतो. आपण स्वतःला खूप मोठे समजायला लागतो, पण आपण तर या विस्तीर्ण विश्वातल्या एका धुळीकणासारखे आहोत. आपलं अस्तित्व काय आहे हे एका अंतराळाकडे बघितल्यावर समजतं. तरी आपण एवढा माज करतो कशासाठी? 2 दिवसाचं आयुष्य आहे, उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाही. मग कशाचा एवढा गर्व? नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. वाकलेली फांदी हा फळांनी लागलेली असते आणि ताठरलेला खांबा कधीच फळ देऊ शकत नाही. नम्र व्हा, लोकांची मनं जिंका. दरारा निर्माण करण्यापेक्षा प्रेम निर्माण करा. दरार भीतीने असतो आणि प्रेम आदराने. भीती काही काळासाठी असते, पण आदर कायमस्वरूपी असतो. स्वामींनी सुद्धा प्रेमानेच जगाला जिंकलं. त्यांनी कधी कोणावर अधिकार गाजवला नाही, तरी लोक त्यांच्या मागे धावले, कारण त्यांच्याकडे प्रेम होतं, निस्वार्थ प्रेम. आजकाल निस्वार्थ प्रेम कुठे बघायला मिळतं? प्रत्येक नात्यात काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. मुलगा बापाची सेवा करतो कारण त्याला संपत्ती हवी असते. मित्र मैत्री करतो कारण त्याला काहीतरी काम असतं. या स्वार्थाच्या जगात निस्वार्थ नातं शोधणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. पण तरी आईचं प्रेम निस्वार्थ असतं. तेच एक उदाहरण आहे जे आपल्याला देवाच्या प्रेमाची आठवण करून देतं. आपण आई वडिलांना विसरलो तर देवाला तरी कसं आवडेल? तेच आपले जिवंत देव आहेत. त्यांची सेवा करा, त्यांचा सन्मान द्या. मंदिरात जाण्यापेक्षा घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा. तिथे स्वामी समर्थांचा वास असेल. भक्ती ही घराबाहेर नाही तर घराच्या आतून सुरू व्हायला हवी. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नसाल तर जगाला काय सुख देणार? आपली माणसं जपायला शिका. पैसा पुन्हा कमवता येईल, पण गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत. एकदा का वेळ निघून गेली पश्चातापाशिवाय काही उरत नाही. मी स्वतः अनुभवलंय की जेव्हा आपण जवळच्या माणसाला गमावतो तेव्हा कळतं की आपण त्यांना किती गोष्टी सांगायच्या राहून गेलो होतो. मग ती टोचणी आयुष्यभर सोबत राहते. म्हणून आजच बोला, मनातलं सांगून टाका. काही तक्रार असेल तर मिटून टाका. आयुष्य खूप अनपेक्षित आहे. उद्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. आपण प्लॅनिंग तर खूप करतो, पण नियतीचं प्लॅनिंग काही वेगळंच असतं. तरी आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही. आशा ही जगण्याची शक्ती आहे. जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. निराशा ही मृत्यूसारखी असते, ती आपल्याला आतून मारून टाकते. सतत उत्साही राहा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. वयाच्या आणि शिकण्याचा काही संबंध नसतो. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. ज्या दिवशी त्याने शिकणं थांबवलं ना त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने म्हातारा झाला. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, त्यासोबतच आपल्यालाही बदलावं लागेल. जुन्या विचारांना चिटकून राहिलो तर आपण मागे पडू. पण आपली मुळं मात्र विसरू नका. मूळ घट्ट असतील तरच झाड वादळात टिकून राहतं. संस्कार ही आपली मुळं आहेत, ती आपल्याला आधार देतात. आजच्या पिढीला हे सांगणं खूप गरजेचं आहे की प्रगती करा पण संस्कृती विसरू नका. पाश्चात्य जगाचं अनुकरण करण्यात आपण आपलं नक्कीच स्वत्व हरवून बसलोय. आपल्याला स्वतःच्या भाषेचा, स्वतःच्या धर्माचा अभिमान असायला हवा. लाज वाटा कामा नये. आणि मराठीत बोलताना जो एक आपलेपणा जाणवतो तो इंग्रजीत कधीच येणार नाही. भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही, तर ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे. हे फक्त आपण लक्षात ठेवायला हवं. आणि हे लक्षात असलं, पण आपण जर आपली भाषा जपली नाही तर आपण स्वतःलाच विसरून जाऊ. काय वाटतं तुम्हाला? आपली भाषा जपण्यासाठी आपण काय करायला हवं? काहीतरी साध्या सोप्या गोष्टी तुम्ही सुचवा पाहू. कदाचित तुमच्या एका विचारामुळे कोणाला तरी प्रेरणा मिळेल. आयुष्य हे प्रश्नांनी भरलेलं आहे आणि उत्तर आपल्याला शोधायची आहेत. कधी उत्तर लवकर मिळतात तर कधी खूप शोधूनही सापडत नाहीत. पण शोधणं महत्त्वाचं आहे. जो शोधतो त्याला सापडतं. स्वामींनी म्हटलं आहे की जो माझं चिंतन करतो त्याला मी कधीच अंतर देत नाही. चिंतन म्हणजे काय? फक्त देवाचं नाव घेणं नव्हे, तर चांगल्या विचारांचं मनन करणं आहे. स्वतःच्या चुका शोधणं आहे आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करणं आहे. स्वतःला रोज थोडं थोडं चांगलं बनवणं म्हणजे भक्ती आहे. आपण काल जे होतो त्यापेक्षा आज थोडे अधिक चांगले झालो तर आपण प्रगती केली असं म्हणता येईल.
संपत्ती वाढली म्हणजे प्रगती झाली असं नाही, तर विचारांची प्रगल्भता वाढली पाहिजे, समजून घेण्याची वृत्ती वाढली पाहिजे, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. द्वेष आणि असूया याने कोणाचंच भलं झालं नाहीये. शेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत आणि रिकाम्या हाताने आलो आहोत आणि होतो आणि रिकाम्या हाताने जायचं आहे. मग मधल्या काळात हे सगळं कशासाठी? एक समाधान नावाचा ठेवा मिळवण्यासाठीच ना, पण तोच आपण मिळवू शकत नाही. आपण जग जिंकतो पण स्वतःचं मन मात्र जिंकू शकत नाही. मन हे खूप चंचल आहे, त्याला आवर घालणं कठीण आहे पण अशक्य नाही. सरावाने आणि सत्संगाने ते शक्य होतं. आणि चांगले मित्र निवडा जे तुम्हाला संकटात साथ देतील आणि चुकीच्या मार्गावर गेल्यास कान पकडून परत आणतील. मैत्री ही आरशासारखी असावी, जे आहे तसं रूप दाखवते. स्तुती करण्यापेक्षा चुका दाखवणारे मित्र जास्त जवळचे ठेवा. जग हे तुम्हाला सर्व काही दाखवेल, कारण तेच तुमचं भलं इच्छितात आणि मित्र तुमचे भलं इच्छित आहेत. आणि आजकाल लोक गोड बोलून मागे वार करतात, अशा लोकांपासून सावध राहा. जग हे काही फक्त चांगल्या माणसांसाठी भरलेलं नाहीये, इथे कपटी लोक सुद्धा आहेत. पण आपण आपलं चांगलापणा सोडायचा नाही. दुसऱ्याने आपल्याशी कसं वागावं हे त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे, पण आपण दुसऱ्याशी कसं वागतो हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. तुमचं वागणं हे तुमचं प्रमाणपत्र आहे. लोक तुम्हाला तुमच्या वागण्यावरूनच ओळखतील. तुमची पदवी किंवा पैसा काही काळानंतर विसरला जातो, पण तुम्ही एखाद्याशी कसं वागलात हे आयुष्यभर लक्षात राहतं. कोणाला तरी हसवणं हे जगातलं सगळ्यात पुण्यवान काम आहे. कोणाला तरी अश्रू पुसणं ही खरी सेवा आहे. आपण मंदिरात पैसे देतो त्याऐवजी एखाद्या गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत केली तर स्वामींना जास्त आनंद होईल, कारण ते दीनदलितांचे कैवारी होते. त्यांना गरिबांची सेवा आवडायची. आपण मात्र भक्तीचा देखावा जास्त करतो आणि प्रत्यक्ष आचरणात मात्र शून्य असतो. हे कुठेतरी थांबायला हवं. दिखावेपणाने देव मिळत नाही, तो मिळतो सरळ आणि साध्या भावाने. भाव तिथे देव हे वचन उगीच नाही म्हटलं गेलंय. तुमच्या मनात जर शुद्ध भाव असेल तर देव तुमच्या हाकेला नक्कीच धावून येईल. पण हाक मारताना ती आतून यायला हवी. फक्त ओठांवर नाव असून उपयोग नाही, मनातून ती आतरता हवी. तुम्ही कधी देवाला अशी मनापासून हाक मारली आहे का, जेव्हा तुम्हाला कोणाचीच मदत मिळत नव्हती आणि अचानक कुठून तरी नक्कीच मदत आली? तो अनुभव आठवून बघा. तेच तर देवाचं अस्तित्व असतं. तो स्वतः येत नाही, पण कोणाच्या तरी रूपात आपली मदत करतो. त्या माणसाला आपण देव मानतो, पण प्रत्यक्षात ती ऊर्जा स्वामींचीच असते. आपण फक्त माध्यम आहोत. कोणीतरी मला मदत केली म्हणून मी कोणाला तरी मदत करायची आणि करायला हवी, ही साखळी सुरू राहिली पाहिजे. जरी साखळी तुटली तर समाज विस्कळीत होईल. आज आपण बघतोय की लोक खूप स्वार्थी झालेत. त्यांना दुसऱ्यांच्या दुःखाशी काही देणं घेणं नसतं. रस्त्यावर अपघात झाला तरी लोक व्हिडिओ काढत बसतात, पण मदत करायला पुढे येत नाहीत. ही माणुसकीची हत्या आहे. आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत झालोय, पण भावनिकदृष्ट्या मात्र खूप मागे पडलोय. हे खूप भयावह आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा माणूस बनावं लागेल. भावनांना किंमत द्यावी लागेल, संवेदना जपाव्या लागतील, तरच हे जग राहण्यायोग्य होईल. नाहीतर आपण फक्त सांगाडे म्हणून जगू. मला नेहमी वाटतं की आपण आपल्या मुलांना काय देतोय? पैसा, शिक्षण आणि सुविधा तर देतोय, पण संस्कार आणि माणुसकी देतोय का? त्यांना दुसऱ्याचा आदर करायला शिकवतोय का? त्यांना अपयशाचा सामना करायला शिकवतोय का? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आजकालची मुलं थोड्याशा अपयशाने खचून जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात, कारण आपण त्यांना संघर्षाची सवयच लावली नाही. त्यांना सगळं आयतं मिळालंय, पण आयुष्यात काहीच आयतं मिळत नाही. मेहनत करावीच लागते आणि हे त्यांना लहानपणापासूनच कळायला हवं. आणि हे संस्कार फक्त बोलून नाही तर स्वतःच्या आचरणातून देता येतात. मुलं जे बघतात ते शिकतात. जर आपण मोठ्यांचा अपमान करत असू तर मुलं आपला आदर कसं काय करतील? म्हणून आधी स्वतःला सुधारा, मग मुलांना सांगा. जग हे एक प्रतिबिंब आहे. तुम्ही जसं वागाल तसंच तुम्हाला परत मिळेल. जर तुम्हाला सन्मान हवा असेल तर आधी दुसऱ्याला सन्मान द्यायला शिका. तुम्ही जर इतरांना तुच्छ लेखत असाल तर लोक तुम्हाला तरी का मान देतील? हे साधं गणित आहे, पण आपण ते विसरतो. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. सकाळी उठल्यावर सूर्याचं दर्शन घेणं, पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकणं, झाडांना पाणी घालणं या गोष्टी आपल्याला निसर्गाशी जोडतात. आणि निसर्ग हा सर्वात मोठा डॉक्टर आहे. तो आपला ताण कमी करतो, पण आपण सिमेंटच्या जंगलात राहून निसर्गाला विसरलोय. कुंडीत झाडाला सुद्धा आपण पाणी घालायला विसरतो. मग आपल्याला शांतता कशी मिळणार? निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनावरचं मळप दूर होतं. एकदा प्रयत्न करून बघा. पहाटे लवकर उठा आणि थोडा वेळ शांत बसा. कोणातही ध्यान न करता फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की तुमचं मन किती विचलित होत आहे. त्याला शांत करण्यासाठी खूप संयम लागतो आणि हेच खरं जीवन आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात आलं तर तुमच्या सर्व काही लक्षात येऊन जाईल. मनावर ताबा मिळवणं हे खरं यश आहे. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
आपण जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलोय. आपली स्वप्न, आपल्या आवडीनिवडी या सगळ्यांवर काळाची धूळ बसली आहे. पुन्हा एकदा ते धूळ झटकून टाका आणि तुम्हाला जे आवडतं ते करा. संगीतात रस असेल तर गाणी ऐका. वाचनाची आवड असेल तर चांगली पुस्तकं वाचा. पुस्तकेची माणसाची उत्तम मित्र असतात आणि ते आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवातून शिकवतात. आपण एका आयुष्यात सगळे अनुभव घेऊ शकत नाही, पण पुस्तक वाचून आपण हजारो आयुष्य जगू शकतो. चांगल्या विचारांची पेरणी मनामध्ये करा, म्हणजे फळं सुद्धा तशीच मिळतील. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, कारण ते विष सारखे असतात. एक छोटासा विचार सुद्धा पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. नेहमी सकारात्मक राहा. स्वामींच्या त्या वचनाची आठवण ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुरेसं आहे. फक्त त्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धा हवी. विश्वासाशिवाय काहीही साध्य होत नाही. आपण औषध घेतो तेव्हा सुद्धा विश्वास असतो की ते आपल्याला बरं करेल. मग देवावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? तो तर सृष्टीचा नियंता आहे, त्याच्याकडेच सगळंच आहे. आपण फक्त मागण्याचं आणि पात्र होण्याचं काम करायचं आहे. आपली पात्रता वाढवा, म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपोआप मिळेल. पात्रता कशी वाढवायची? तर कर्माने, ज्ञानाने आणि विनयाने. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो कधीच दुःखी राहू शकत नाही. दुःख हे बाहेरून येत नाही, ते आपल्या विचारातून निर्माण होतं. आपण परिस्थितीला कसं प्रतिसाद देतो यावर आपलं सुख दुःख अवलंबून असतं. एकच परिस्थिती दोघांसाठी वेगळी असू शकते. एकाला पाऊस खूप आनंद देतो तर दुसऱ्याला चिखलाचा त्रास होतो. परिस्थिती तीच आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसंच आयुष्याचा आहे. जे आहे त्या चांगलं शोधायला शिका. दोषांकडे दुर्लक्ष करा. कुणीच परिपूर्ण नसतं. प्रत्येकात काही ना काहीतरी उणीव असतेच. त्या उणीवांचं माणसांना स्वीकारायला शिका, तरच नाती टिकतील. आणि जर तुम्ही परिपूर्णतेचा शोध घेत बसलात तर तुम्ही नेहमी एकटेच राहाल. स्वीकारणं हा सुखी राहण्याचा मंत्र आहे. जशी परिस्थिती आहे तशी स्वीकारा, जशी माणसं आहेत तशी स्वीकारा. मग बघा तुमच्या मनावरचा ताण कसा हलका होतो ते. आपण बदलण्यासाठी अट्टहास करतो आणि तिथे संघर्ष होतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो हळूहळू होतो. जबरदस्तीने केलेला बदल टिकत नाही. आणि कोणाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करणं जास्त सोपं आणि फायद्याचं असतं. कारण स्वतःवर आपलं नियंत्रण असतं, दुसऱ्यावर नाही. हे लक्षात घ्या. आपण खूप वेळा म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, पण नशीब म्हणजे काय? आपण केलेल्या कर्माची फळं म्हणजे नशीब आहे. आज आपण जे कर्म करतोय तेच उद्याचं नशीब बनणार आहे. मग आज चांगलं कर्म करूया ना, म्हणजे उद्याचं नशीब चांगलं असेल. भूतकाळाचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण तो बदलता येत नाही. आणि भविष्याची चिंता करण्यात अर्थ नाही, कारण तो अजूनही आलेला नाही. फक्त वर्तमान आपल्या हातात आहे, तो सर्वात मोठा ठेवा आहे. वर्तमानाचा आनंद घ्या. आजचा दिवस असा जगा की उद्या जरी आयुष्याचा शेवट झाला ना तरी कोणतीही खंत मनात उरणार नाही. हे ऐकवायला थोडं जड वाटेल, पण हेच सत्य आहे. आपण मरणाला घाबरतो, पण मरण हा जीवनाचा एक भाग आहे. जसा जन्म आहे तसा मृत्यू सुद्धा आहे. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. मग जे निश्चित आहे त्याची भीती कशाला? त्यापेक्षा जो काळ मिळालाय तो आनंदाने आणि अर्थपूर्ण रीतीने कसा घालवता येईल हे बघा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणण्याचा प्रयत्न करा. कोणाला तरी भलं करा. बघा, मग मरणाची भीती वाटणार नाही, कारण तुमची कर्म तुमच्या सोबत असतील. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की अंतकाळी जो माझं नाव घेईल तो मुक्त होईल. पण अंतकाळी नाव घेण्यासाठी आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं, तरच त्यावेळी ते तोंडात येईल. नामस्मरण म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, तर देवाच्या अस्तित्वाची सतत जाणीव असणं आहे. प्रत्येक श्वासात तो आहे हे मानणं आहे. जसा श्वास घेताना आपण विचार करत नाही, तो नैसर्गिक असतो, तसंच देवाचं नाव सुद्धा नैसर्गिक झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सुरुवातीला थोडं कठीण वाटतं, पण हळूहळू सवय होते. जशी वाईट गोष्टींची सवय लागते तशीच चांगल्या गोष्टींची सुद्धा सवय लागते. चांगली सवय लावून घेणं आपल्या हिताचं आहे. आजचा काळ धकाधकीचा आहे हे मान्य, पण या धकाधकीत स्वतःला विसरू नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा की आज मी कोणाचं भलं केलं? आज मी काही चांगलं वाचलं का? आज मी काही नवीन शिकलो का? जर उत्तर नाही असेल तर उद्याचा दिवस अधिक चांगला करण्याचा संकल्प करा. आणि हे पूर्णतः तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण हे लक्षात ठेवलं तरच तुम्ही नक्कीच जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकाल आणि मनापासून जगू शकाल. प्रत्येक रात्री एक नवीन संधीची स्वप्न घेऊन झोपा आणि प्रत्येक सकाळी एक नवीन ऊर्जेने उठा. आयुष्य हे देवाने दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, ते वाया घालवू नका. रडत बसण्यापेक्षा लढायला शिका आणि यश तुमच्याकडे चालत येईल. पण जर तुम्ही हार मानली तर जग तुम्हाला विसरून जाईल. लक्षात ठेवा, संघर्ष हा जीवनाचा प्राण आहे. जशी समुद्राची लाट कधीच शांत नसते, तसंच आयुष्य सुद्धा शांत नसतं. चढउतार तर येणारच आहे, पण लाटेवर स्वार व्हायला ज्याला कळलं ना तोच खरा खेळाडू आहे. आपण लाटांपासून घाबरतो, पण लाटाच तर आपल्याला किनाऱ्यावर नेतात ना.
समुद्रात वादळ आलं की जहाजाला किनाऱ्याला लागतं, पण किनाऱ्यावर राहण्यासाठी जहाज बनलेलं नसतं. हे अथांग समुद्रात प्रवास करण्यासाठी बनलेलं असतं. तसंच आपण सुद्धा आव्हानांना सामना करण्यासाठी बनलो आहोत. सुरक्षित राहण्याचा काय अर्थ आहे? सुरक्षित तर पिंजऱ्यात असलेला पक्षी सुद्धा असतो, पण त्याला आकाशाची भरारी घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आकाशाची भरारी घेण्यासाठी जन्माला आले आहात आणि तुम्ही स्वामींची सेवा करण्यासाठी नक्कीच या जन्मात आले आहात. त्यामुळे स्वामींची सेवा करा आणि मनापासून करा. सगळं काही तुम्हाला मिळेल आणि आनंद आयुष्यात मिळेल आणि समाधान मिळेल. बघा, आयुष्यात जेव्हा खूप धावपळ होते आणि डोकं सुन्न पडतं, तेव्हा एका जागी शांत बसून स्वतःच्या श्वासांकडे लक्ष देणं किती गरजेचं असतं हे आपल्याला लक्षात येत नाही. मला आठवतंय, एकदा मी असाच खूप विचारात होतो. कामाचा खूप प्रेशर होता आणि वाटत होतं की आता सगळं सोडून द्यावं. पण मग अचानक खिडकीबाहेर एका चिमणीकडे लक्ष गेलं. ती बिचारी सकाळपासून काड्या गोळा करून आपलं घरटं बांधत होती. वारा येत होता, काड्या पडत होत्या, पण तिची जिद्द काही कमी होत नव्हती. हे बघून मनात विचार आला की आपण तर माणसं आहोत, आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे, मग आपण इतक्या लवकर हार का मानतो? अशी हार मानू नका. खरं सांगू का, आयुष्यात जेव्हा टेन्शन वाटतं तेव्हा आपण बाहेर उपाय शोधायला लागतो. कोणीतरी येईल आणि आपली समस्या सोडवेल असं आपल्याला वाटत राहतं, पण खरं समाधान हे आपल्याला आतच असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादू करून तुमची सगळी संकट दूर करतील, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्यात ती संकटाशी लढण्याची ताकद आधीपासूनच आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आपण आजकाल खूप धावतोय, कशाच्या मागे धावतोय हेच आपल्याला माहीत नाहीये. शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली की आपल्याला वाटतं आपली गाडी छोटी आहे. कुणाचं घर मोठं झालं की आपल्याला वाटतं आपल्या घरात कमीपणा वाटायला लागतो. पण कधी विचार केलाय का की त्या मोठ्या घरात राहणारी माणसं सुखी आहेत का? सुखाचा आणि पैशाचा संबंध असतोच असं नाही. माझ्या अनुभवात मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत जी झोपडीत राहूनही राजासारखी शांत झोप घेतात, आणि अशी माणसं पाहिली आहेत जी मऊ गादीवर लोळत असूनही रात्रभर कूज बदलत राहतात. क्लिअर विचार करणं ही आजच्या काळातील सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे. कारण चोबाजूंनी माहितीचा मारा होतोय. सोशल मीडियावर लोक त्यांचं चांगलं आयुष्य दाखवतात आणि ते बघून आपण आपल्या साध्या आयुष्याला नावं ठेवायला लागतो. पण ते सगळं खरं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी आहेच. फक्त जो त्या उणिवांकडे बघून रडत बसण्याऐवजी जे आहे त्यात आनंद शोधतो तोच खरा जगला, असं मला वाटतं. आपल्या घरी जेव्हा आईवडील असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. ते आपल्याला साध्या गोष्टी सांगत असतात, जसं की वेळेवर जेवण कर, जास्त विचार करू नकोस. पण आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतंय, आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला जग जास्त समजतंय. पण अनुभव ही अशी एक शाळा आहे ना, जिथे पुस्तकी ज्ञान कामाला येत नाही, तिथे फक्त सोसावं लागतं आणि शिकावं लागतं. तुम्ही कधी नदीच्या पाण्याचा विचार केलाय का? पाणी कधीच एका जागी थांबत नाही. वाटेत दगड आले तरी ते आपला मार्ग काढत राहतं. तसंच आपलं आयुष्य असावं. अडथळे तर येणारच. कधी आर्थिक समस्या असतील, तर कधी नात्यांमध्ये दुरावा येईल, कधी प्रकृती साथ देणार नाही, पण म्हणून थांबायचं नसतं. आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा नसावी, ती आपली शक्ती असावी. जेव्हा मी स्वामींच्या फोटोकडे बघतो तेव्हा मला एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. असं वाटतं की कोणीतरी आहे जे माझं सगळं ऐकून घेत आहे, ज्याला माझे शब्द समजतात आहे. आपण देवाकडे काय मागतो हे महत्वाचं नाही, तर आपण त्याच्यासमोर किती मोकळे होतो हे महत्वाचं आहे. आपल्या मुलांना आपण काय देतोय? आपण त्यांना स्पर्धेत उतरायला शिकवतोय, पहिला नंबर कसा येईल हे सांगतोय, पण त्यांना चांगलं माणूस कसं व्हायचं हे शिकवायला आपण विसरतोय. जीवनातला संघर्ष त्यांना स्वतःलाच करायचा आहे. आपण फक्त त्यांना संस्काराची शिदोरी देऊ शकतो. साध्या गोष्टीतला आनंद शोधायला शिका. सकाळी उठल्यावर होणारा पक्ष्यांचा आवाज आणि चहाचा तो पहिला घोट, ऑफिसला जाताना दिसणारी ती ओळखीची माणसं, आणि हे सगळं किती सुंदर आहे ना. आपण मात्र कशात तरी अडकून पडलो आहोत. मला वाटतं की माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं. अहंकाराला की विनाशाला सुरुवात होते, कारण हे जग खूप मोठं आहे आणि आपण त्यातले एक छोटेसे कण आहोत. निसर्ग आपल्याला दररोज शिकवत असतो की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. झाडांची पानं गळतात कारण नवीन पालवी फुटणार असते. तसंच आपल्या आयुष्यातलं जुनं दुःख किंवा वाईट काळ संपणार असतो, कारण नवीन काहीतरी चांगलं घडणार असतं. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या निसर्गाच्या ताकदीवर. तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर जगाची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. फक्त तुमचे विचार शुद्ध ठेवा. कुणाबद्दलही मनात द्वेष धरू नका, कारण द्वेष हा समोरच्यापेक्षा आधी आपल्याला जाळतो. आपल्या कामावर प्रेम करायला शिका. काम कोणतंही असो, जे जर मनापासून केलं ना
तर त्यातच देव असतो. कष्ट करणारा माणूस कधीच उपाशी मरत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. कदाचित यश मिळायला थोडा उशीर होईल, पण ते टिकणारं असेल. आपल्याला आयुष्यातल्या साध्या गरजा पूर्ण झाल्या की आपण कृतज्ञ असायला हवं, पण आपण मात्र जे नाहीये त्याची यादी बनवत बसतो. यामुळे मन नेहमी अस्वस्थ असतं. आणि मन शांत करायचं असेल तर दुसऱ्याला मदत करायला शिका. एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं की तो आनंद मिळतो ना, तो कोट्यावधी रुपये कमावूनही मिळत नाही. आपण आपल्या आयुष्याचे लेखक आहोत. आपण कशी गोष्ट लिहायची हे आपल्या हातात आहे. दुःखद की प्रेरणादायी, निवड आपली आहे. कारण शेवटी आपण काय करून गेलो यापेक्षा आपण कोणाला काय दिलं हेच लक्षात राहतं. ही सृष्टी खूप न्यायप्रिय आहे. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, मग ते प्रेम असो किंवा तिरस्कार. म्हणूनच सांगतोय की थोडं थांबा, श्वास घ्या आणि बघा की हे आयुष्य किती मौल्यवान आहे. विनाकारण तक्रारी करणार वेळ घालवण्यापेक्षा जे आहे ते साजरे करण्यात अर्थ आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. ती संधी ओळखा आणि एखाद्या शांत दुपारी जुन्या घराच्या पडवीत बसल्यावर जसा विचार मनात येतो ना, तसंच काहीसं आयुष्य असतं. आपण उगाच गुंते वाढवत नेतो आणि मग सुटत नाही म्हणून रडत बसतो. मला आठवतंय, लहानपणी जेव्हा मातीचा किल्ला बनवायचो तेव्हा तो पडला की पुन्हा उभा करायची जिद्द असायची. डोळ्यात पाणी नसायचं तर हातात उत्साह असायचा. पण मोठे झालो तसं आपण पडायला घाबरायला लागलो आहोत. लोक काय म्हणतील या विचारानेच अर्धी ताकद निघून जाते. तुम्हाला माहितीये का, माणसाचा स्वभाव असा झालाय की त्याला सगळं लगेच पाहिजे असतं. धीर धरणं आपण विसरलो आहोत. पण निसर्गाकडे बघा, झाडाला फळं लागण्यासाठी ऋतू बदलावा लागतो, घाई करून चालत नाही. आपण मनात जे द्वंद्व चालतं ना, ते बाहेरच्या जगांपेक्षा जास्त भयंकर असतं. आपण स्वतःलाच प्रश्नांच्या विळख्यात अडकून ठेवतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट सुचवायचे की तू कर्म करत राहा. याचा अर्थ असा की फळाची अपेक्षा करण्यापेक्षा त्या प्रक्रियेत स्वतःला झोकून देणं महत्वाचं आहे. आपण खूपदा देवाकडे जातो ते ते फक्त मागण्यासाठी, कधीतरी त्याच्याकडे फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जाऊन बघा. त्या दिवशी तुम्हाला जे समाधान मिळेल ना, ते कशातच नसेल. आपल्या आजूबाजूला कितीतरी साधी माणसं असतात. एखादा शेतकरी जो भर उन्हात राबतोय, एखादी आई जी मुलांसाठी पहाटे उठून कष्ट करते. या लोकांकडे बघितलं की समजतं की मोटिवेशन हे मोठ्या भाषणात नसतं, तर या छोट्या छोट्या कष्टात असतं. आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा आपल्याला वाटतं की देव आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण खरं तर तो आपल्याला तावून सुलाखून निघायला मदत करत असतो. सोन्याला झळाळी येण्यासाठी अग्नीतून जावंच लागतं. तसंच माणसाचं व्यक्तिमत्व संकट झेलल्याशिवाय उजळत नाही. मी खूपदा विचार करतो की आपण इतके धावतोय, इतके पैसे कमवतोय, पण रात्रीची शांत झोप विकत घेता येते का? नाही. ती झोप फक्त त्या माणसाला मिळते ज्याचं फक्त मन स्वच्छ आहे आणि ज्याने कोणाचं हित केलं नाहीये. आपल्या घरातलं वातावरण कसं आहे यावर आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. आपण ऑफिसचं प्रेशर घरात आणतो आणि घरातली सुखाचा बळी देतो. हे कुठेतरी थांबायला हवं. साध्या साध्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करा. आपल्या माणसांशी संवाद साधा. कधीतरी बसून फक्त गप्पा मारा. त्यात जो जिव्हाळा आहे ना, तो आजच्या डिजिटल जगात हरवत चाललाय. स्ट्रेस हा शब्द आजकाल फॅशन झालाय, पण जुन्या काळी लोकांना स्ट्रेस नव्हता का? होता. पण त्यांच्याकडे ते पचवण्याची आणि सामावून घेण्याची वृत्ती होती, कारण ते निसर्गाच्या जवळ होते. मला वाटतं की आपण पुन्हा एकदा त्या साधेपणाकडे वळायला हवं. सकाळचा सूर्योदय बघणं, झाडांना पाणी घालणं आणि किंवा एखाद्या गरजूला मदत करणं, या गोष्टी आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतात. आयुष्यात चुका होणारच, कोणीही परिपूर्ण नाही, पण आपली चूक मान्य करून पुढे जाणं यातच मोठेपण असतं. कधी कधी मला वाटतं की आपण देवाचं अस्तित्व फक्त मंदिरात शोधतो, पण तो त्या भुकेल्या माणसाच्या डोळ्यात असतो, त्या मुक्या प्राण्याच्या मायेत असतो. स्वामींनी कधी सांगितलं नाही की संसार सोडून हिमालयात जा. त्यांनी सांगितलंय की संसारात राहून कसं विरक्त राहायचं ते शिका. आपण वस्तू जमा करण्याच्या नादात माणसं गमावून चाललो आहोत, पण शेवटी जेव्हा वेळ येते ना, तेव्हा वस्तू नाही तर माणसंच कामाला येतात. मनाची ताकद वाढवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मौन पाळायला शिका, कारण गोंधळात कधीच उत्तर सापडत नाही, ती शांततेतच मिळतात. आपल्या मुलांना आपण महागडी खेळणी देतो, पण त्यांना आपला वेळ हवा असतो, तो आपण देऊ शकत नाही. ही आजच्या काळातील मोठी शोकांतिका आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य कठीण आहे, तर कधीतरी दवाखान्यात जाऊन बघा किंवा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे बघा. तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे जे आहे ते कितीतरी लोकांचं स्वप्न आहे. तक्रार करणं सोपं असतं, पण परिस्थिती बदलण्यासाठी कंबर कसणं कठीण असतं. आणि जे कठीण असतं तेच आयुष्याला वळण देत असतं. विश्वास ही एक अशी गोष्ट आहे ना, जी डोंगरालाही हलवू शकते, पण तो विश्वास आधी स्वतःवर असायला हवा. जर तुम्हाला स्वतःवर खात्री नसेल तर देव तरी काय करणार? प्रत्येक संकटाच्या पोटात एक संधी दडलेली असते. ती शोधण्यासाठी दृष्टी आपल्याकडे हवी.
क्लिअर विजन आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळतं. फक्त शॉर्टकट शोधून नका, कारण शॉर्टकटने मिळवलेलं यश टिकत नाही. आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप काही दिलं आहे, पण आपण पाश्चात्य जगाचं अनादुकरण करण्यात धन्यता मानतोय. आपल्या मुळांकडे परत या, तिथेच खरं सुख आहे. कुणाशी तुलना करू नका, कारण प्रत्येक फुलाचा उमलण्याचा काळ वेगळा असतो. गुलाब आणि कमळ यांची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही आपापल्या जागी सुंदर आहेत. तसंच तुमचं आयुष्य आहे. तुमच्या संघर्षाची तुलना दुसऱ्यांच्या यशाशी करू नका. धीर धरा, कष्ट करा आणि त्या माऊलीवर श्रद्धा ठेवा. वेळ नक्कीच बदलते. माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे, मग ते वय कोणतंही असो. अनुभवासारखा गुरु नाही आणि वेळेसारखा शिक्षक नाही. आज जे तुम्हाला अशक्य वाटते ते उद्या तुमच्या मेहनतीमुळे शक्य होईल. फक्त आजचा दिवस मनापासून जगा. तुम्हाला माहिती आहे, अनेकदा शांतपणे बसल्यावर मनात येतं की आपण खरंच इतकं धावण्याची गरज आहे का? जगाच्या पाठीवर आपण कुठेतरी गेलो तरी शेवटी माणसाला हवी असते ती फक्त मनाची शांतता. पण तीच गोष्ट आजकाल सगळ्यात महाग झाली आहे. मला आठवतंय, पूर्वीच्या काळी घरांना दरवाजे छोटे असायचे. माणसांना वाकून आत जावं लागायचं. त्यात एक नम्रता होती, एक आदर होता. पण आज दरवाजे मोठे झालेत आणि माणसांची मनं मात्र छोटी होत चालली आहेत. आपण प्रगती केली, मोठे रस्ते बांधले, आकाशाला भिडणाऱ्या इमारती उभ्या केल्या, पण शेजारच्या घरात काय चाललंय किंवा त्याला आपली गरज आहे का हे बघायला आपल्याकडे वेळ नाहीये. आयुष्याचा प्रवास हा एखाद्या रेल्वे प्रवासासारखा असतो. अनेक स्टेशनं येतात, अनेक लोक भेटतात आणि सोडून जातात, पण आपण मात्र त्या स्टेशनवरच रडत बसतो जे सुटून गेलाय. स्वामी समर्थ म्हणतात, जे नेहमी सांगायचे आपल्याला की जे झालं ते विसरून जा आणि जे होणार आहे त्यांची काळजी करू नका. फक्त आजचा क्षण आनंदाने जगा. आपण आपल्या आयुष्यात इतकं टेन्शन साठवून ठेवलंय की साधे साधे आनंदाचे क्षण आपल्याला डोळ्यासमोरून निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही. कधी विचार केलाय का की निसर्ग आपल्याला किती फुकट देतो? सूर्य प्रकाश देतो, झाडं सावली देतात, नद्या पाणी देतात, आणि ते कधी आपल्याकडे काही मागतात का? नाही, कारण देण्यामध्ये जो आनंद असतो ना तो कशातच नाहीये. पण आपण मात्र फक्त मला काय मिळेल याच विचारात असतो. आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आपण नेहमी स्पर्धेचा विचार करतो. त्याला मागे कसं टाकता येईल हे पाहतो. पण खरं सांगू का, तुमची स्पर्धा ही फक्त स्वतःशी असायला हवी. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला माणूस झालोय हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. मुलांच्या बाबतीत आपण खूप अपेक्षा ठेवतो. त्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं स्वप्न पाहतो, पण त्यांना एक चांगला माणूस किंवा एक मुलगी कसं बनवायचं हे शिकवणं राहून जातं. संस्कार हे विकत मिळत नाहीत, ते घरातल्या वागण्यातून दिसतात. जर वडील आपल्या आईचा आदर करत असतील तर मुलगाही तेच करणार. घरात जर वडिलांची सेवा होत असेल तर मुलंही उद्या आपली सेवा करतील. मोटिवेशन हे कुठल्या पुस्तकातून येत नाही, ते आयुष्यातल्या धडपडीतून येतं. एखादा सायकल दुरुस्त करणारा माणूस जेव्हा दिवसभर राबून संध्याकाळी आपल्या मुलांसाठी एक चॉकलेट घेऊन घरी जातो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, ते जगातील कोणत्याही सीईओच्या चेहऱ्यावर नसतं. आपण आपल्या आयुष्यात हे सिंपल राहणं विसरलो आहोत. आपल्याला सगळं चकचकीत हवं असतं, पण खरी चमक ही चारित्र्यात असते. स्वामींच्या चरणी बसल्यावर जो धीर मिळतो तो केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर तो एका विश्वासाचा भाग आहे की कोणीतरी आहे जे माझी काळजी घेत आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, तेव्हा तो निसर्ग, तो देव आपल्या सोबत असतो. कठीण प्रसंगात आपण डगमगून जातो. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार जेवढा जास्त असतो तेवढीच पहाट जवळ असते. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन आहे. जर तुमचं शरीर धडधाकड नसेल तर लाखो रुपये असूनही तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. व्यायामाला, चांगला आणि चांगल्या विचारांच्या आपल्या जीवनाला नक्कीच तुम्ही स्थान दिलं पाहिजे. आणि ते स्थान दिल्यावर आजकाल आपण बघतो की लहान मुलांनाही चष्मे लागतात, तरुण मुलं नैराश्यात जातात. हे का होतंय? कारण आपण मातीपासून लांब गेलो आहोत. जमिनीवर अनवाणी चालणं, पावसात भिजणं, झाडांना स्पर्श करणं या गोष्टी आपल्याला मानसिक ऊर्जा देतात. आपल्याला आयुष्यात काही माणसं आपल्याला सोडून जातात, काही फसवतात, तेव्हा खूप राग येतो. पण त्यांना माफ करायला शिका, कारण माफी ही दुसऱ्यासाठी नसते, तर ती आपल्या स्वतःच्या शांततेसाठी असते. राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतः विष पिण्यासारखं आहे. क्लिअर विचाराने काम केलं की यशाचा मार्ग मोकळा होतो. आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण वेळ कोणाचीही बदलू शकते. आज जो शून्यावर आहे तो उद्या शिखरावर असू शकतो. आणि स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा मंत्र फक्त जपण्यासाठी नाही, तर तो कृतीत आणण्यासाठी आहे. तुम्ही मेहनत आणि त्यांची कृपा जेव्हा एकत्र येतो ना, तेव्हा चमत्कार घडतात. पण कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. देवालाही कष्ट करणाऱ्यांची साथ द्यायला आवडते. आपल्याला घरातल्या स्त्रियांकडे बघा, त्या किती निस्वार्थीपणे काम करत असतात. त्यांच्याकडून आपण नियोजन आणि संयम शिकायला हवा.
घराची लक्ष्मी आनंदी असेल तरच त्या घरात सुख नांदतं. आपण बाहेर खूप मान सन्मान मिळवतो आणि पण घरात जर आपण प्रेमाने वागत नसू तर त्या सन्मानाला काही अर्थ नाही. पैसा हवाच, कारण त्याशिवाय जगणं कठीण आहे. पण पैशाच्या मागे धावताना नीतिमत्ता विसरू नका. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीच सुख देत नाही. तो कोणा ना कोणाच्या मार्गाने नक्कीच निघून जात असतो. म्हणून प्रामाणिकपणे कमावलेली एक भाकरही पंचपक्वानांपेक्षा जास्त गोड लागत असते. हे आपण नक्कीच आपल्या मनात ठरवलं पाहिजे आणि हे आपल्याला समजलंही पाहिजे. आपल्या आयुष्यात मित्र असावे, पण ते असं असावे जे चुकीच्या वेळी आपल्याला आरसा दाखवतील. केवळ स्तुती करणारे मित्र विनाशाकडे नेतात आणि माणसाने नेहमी जमिनीशी जोडलेलं राहावं. किती मोठे झाला तरी आपली मुळं विसरू नका. ज्या झाडांची मुळं खोल असतात ना, तेच वादळात टिकून राहतं. जीवनातल्या छोट्या गोष्टींचा उत्सव साजरा करा. मुलांचा वाढदिवस असो किंवा एखादा छोटासा विजय असो, आनंद साजरा करायला निमित्त लागत नाही, फक्त मन लागतं. आपण नेहमी भविष्याची चिंता करतो, मुलांचं कसं होईल, रिटायरमेंट नंतर काय होईल, पण हे सगळं करताना आपण वर्तमान जगायचं विसरतो. उद्याची काळजी करण्यात आजचा दिवस वाया घालवू नका. जसा शेतकरी पेरणी करतो आणि पावसाची वाट बघतो, तसंच आपण आपले प्रयत्न करायचे आणि फक्त निसर्गावर सोडून द्यायचंय. जर मनापासून इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. कन्फ्यूज होणं स्वाभाविक आहे, पण त्या गोंधळात चुकीचे निर्णय घेऊ नका. थोडा वेळ शांत बसा, स्वतःशी संवाद साधा आणि तुम्हाला उत्तर नक्कीच मिळतील. आपल्याला आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ना, ज्या आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारायला शिका. स्वीकारणं हे हार मानणं नाही, तर ती एक समंजसपणाची पायरी आहे. निसर्ग आपल्याला दररोज नवीन धडा शिकवतो. पानगळ झाली तरी झाड मरत नाही, हे पुन्हा पालवे फुटण्याची वाट बघतं. तसंच तुमचं आयुष्य आहे. आज जर अपयश आलं असेल तर उद्या यश नक्कीच येईल. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की समजतं की त्यांनी किती साध्या माणसांना मोठं केलंय. कारण त्या माणसांकडे श्रद्धा होती आणि अहंकार नव्हता. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो माणसाला आंधळ करतो. नेहमी शिकण्याची वृत्ती ठेवा. एक लहान बाळही आपल्याला खूप काही शिकवू शकतं आणि आयुष्य खूप सुंदर आहे. ते कोणाबद्दल तरी द्वेष करण्यात किंवा रडत बसण्यात घालवू नका. आजचा दिवस तुमचा आहे, तो पूर्ण ताकदीने आणि आनंदाने जगा. तो दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानतो, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कष्टाची भाकरी आणि ईश्वराची भक्ती ज्याच्याकडे आहे ना, त्याला कशाची कमतरता वासत नाही. विश्वास ठेवा, तुमची वेळ येणार आहे. फक्त पाय जमिनीवर आणि नजर ध्येयावर ठेवा. जगाला जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंका. मग बघा, जे जग कसं तुमचं होतं आणि सर्व काही तुमचं होणारच आहे. आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधीच एकटे नसता. निसर्गाची शक्ती तुमच्या पाठीशी असते. फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि समृद्ध व्हा. कधीतरी निवांतपणे एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसला ना, की त्या झाडाच्या पारंब्या बघून मनात विचार येतो, हे झाड इतकी वर्ष एकाच जागी कसं काय उभं असेल. किती वादळं आली असतील, किती ऊन सोसलं असेल, पण त्याचे पाय जमिनीशी घट्ट जोडलेले आहेत. म्हणूनच ते आजही सावली देत आहे. आपलं आयुष्य सुद्धा असंच असायला हवं. बाहेर किती गोंधळ असला तरी तुमची मुळं, हे तुमचे संस्कार जर घट्ट असतील ना, तर तुम्ही कधीही कोसळणार नाहीत. मला आठवतंय, माझ्या परिचयाचे गृहस्थ होते. खूप कष्ट करून त्यांनी मोठं साम्राज्य उभं केलं होतं, पण घरामध्ये मात्र कायम अशांती असायची. मुलं त्यांचं ऐकत नव्हती. घरात पैसा होता पण प्रेम नव्हतं. तेव्हा मला जाणवलं की आपण ज्याला प्रगती म्हणतो ती फक्त बाहेरून असते का? खरी प्रगती तर आपल्या माणसांच्या डोळ्यात आपल्याबद्दल असलेला आदर आहे. तुम्हाला माहितीये, आजकाल आपण सक्सेस या शब्दाचा अर्थ फक्त मोठ्या पगाराच्या नोकरीशी किंवा आलिशान बंगल्याशी जोडलाय. पण खरं सांगू का, रात्री झोपताना जर तुम्हाला असं वाटत असेल की आज माझ्यामुळे कोणाला तरी भलं झालं किंवा आज मी मनापासून माझं काम केलं, तर तुम्ही यशस्वी आहात. स्वामी समर्थ महाराज नेहमी फक्त एकच गोष्ट आवर्जून सांगायचे की आळस हा माणसाचा शत्रू आहे. जो माणूस कष्टाला घाबरत नाही, त्याच्या घराचा पत्ता लक्ष्मी स्वतः शोधत येते. पण आपण आज आपल्याला सगळं कसं घरबसल्या आणि लगेच पाहिजे असतं. मेहनतीशिवाय मिळवलेल्या गोष्टींना नक्कीच चव नसते आणि त्या टिकतही नाहीत. आपल्या घरामध्ये आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा त्यात एक वेगळी चव असते, कारण ती फक्त पदार्थ बनवत नसते, तर त्यात तिचं प्रेम मिसळलेलं असतं. आपण आपल्या कामात तसं प्रेम का नाही ओतू शकत? जेव्हा तुम्ही तुमचं काम प्रेमाने करता तेव्हा त्या कामात देव दिसतो. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा वाटतं की सगळं अंधारमय झालं आहे आणि त्या अंधारमय झाल्याशिवाय रस्ता तो पुढचा तुम्हाला दिसणार नाही, कारण सगळं अंधार असेल. अशा वेळी फक्त एक पाऊल पुढे टाकायची हिंमत ठेवा. पुढचा रस्ता आपोआप मोकळा होतो. आपण खूपदा विचारांच्या जाळ्यात अडकतो. उद्या काय होईल, परवा काय होईल, या चिंतेत आजचा दिवस वाया घालवतो. प्रेशर घेणं सोपं असतं, पण ते जुगारून देऊन कामाला लागणं यातच खरी मर्दुमकी असते.
म्हणून माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जो माणूस प्राण्यांवर प्रेम करतो, निसर्गाची काळजी घेतो, त्याचं मन खूप निर्मळ असतं. कधीतरी एखाद्या मुक्या प्राण्याला घास भरून बघा. तो जो आनंद तुम्हाला मिळेल ना, तो लाखो रुपयांच्या पार्टीत सुद्धा मिळणार नाही. स्वामींच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे त्यांनी साध्या भोळ्या भक्तांना त्यांच्या संकटकाळी साथ दिली आहे. कारण त्या भक्तांकडे कपट नव्हतं, ते सरळ होते. आज आपल्याला चतुर व्हायचं आहे, लोकांना कसं फसवायचं हे शिकायचं आहे. पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात पडत असतो. ही निसर्गाची जुनी पद्धत आहे. आपली मुलं जेव्हा आपल्याकडे बघतात ना, तेव्हा त्यांना आपल्या वागण्यातून काय मिळतं, आपण त्यांना क्लिअर सांगायला हवं की आयुष्य सोपं नसतं, पण ते सुंदर असतं. जर आपण योग्य मार्गावर चाललो तर भीती ही फक्त मनात असते. एकदा का तुम्ही संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं ना, की भीती पळून जाते. घरामध्ये संवाद हवा. आपण एकाच घरात असूनही एकमेकांशी मोबाईलवर बोलतोय, हे कुठेतरी थांबायला हवं. समोरासमोर बसून सुख दुःख वाटली की मन हलकं होतं. देवावर श्रद्धा असणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर तो एक आधार असतो. जेव्हा जग तुम्हाला नाकारतं तेव्हा तो तुम्हाला स्वीकारतो. विश्वास ठेवा की तुमची प्रत्येक चांगली कृती कुठेतरी नोंदवली जाते आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कठीण काळात रडण्यापेक्षा लढायला शिका, कारण रडण्याला जग घाबरतं आणि लढणाऱ्याला जग सलाम करत असतं. आपलं आयुष्य हे देवाचं देणं आहे, ते तक्रारी करण्यात घालवू नका. जे आहे त्यात समाधान मानून पुढे कसं जाता येईल ना, याचा विचार नक्कीच करा. साधेपणा ही जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. जितकं तुमचं आयुष्य साधं असेल तितकीच तुमची शांती ही जास्त असेल. बघा, आयुष्याच्या वळणावर जेव्हा आपण मागे वळून बघतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपण किती विनाकारण गोष्टींची काळजी करत होतो. खरं तर जीवन हे एखाद्या वाहत्या झारेसारखं असायला हवं, जे अडथळे आले तरी आपला मार्ग बदलत नाही, पण थांबत पण नाही. मला आठवतंय, माझ्या गावी एक जुना विहिरीचा काठ होता. तिथे बसून तासंतास मी पाण्याकडे बघायचो. तेव्हा जाणवायचं की शांतता म्हणजे काय असते. आजच्या धावपळीच्या जगात आपण ती शांतता हरवून बसलो आहोत. तुम्हाला माहितीये का, आपण जितका जास्त विचार करतो तितकी गुंतागुंत वाढत जाते. क्लिअर विचार असणं ही आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. कारण आजकाल माहिती खूप आहे, पण शहाणपण कमी होत चाललाय, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून आपल्या घरात जेव्हा एखादं लहान बाळ असतं, ते किती निरागस असतं. त्याला उद्याची चिंता नसते की काल काय झालं याचं दुःख नसतं. ते फक्त वर्तमानात जगतं आणि आपण मात्र भविष्याच्या काळजीत आपला आजचा आनंद विसरून जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक साधी पण खोल गोष्ट सांगायचे की तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. याचा अर्थ असा की आपण फक्त आपल्या हातातील कष्टांवर लक्ष द्यायचंय, फळाचा विचार करून डोकं दुखवून घ्यायचं नाहीये. जीवनात जेव्हा कधी टेन्शन वाढतं ना, तेव्हा थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. झाडांशी बोला, मातीचा वास घ्या. तुम्हाला जाणवेल की तुमची समस्या किती छोटी आहे. आपण पैशांच्या मागे इतके धावतोय की आपल्याला स्वतःच्या शरीराकडे बघायला वेळ नाहीये. पण विचार करा, जर आरोग्यच नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग. शरीराची मंदिरं जपा, कारण तिथेच तुमचा आत्मा राहतोय. आणि म्हणून आपल्या नात्यांमध्ये आजकाल खूप अंतर आलंय. आपण सोशल मीडियावर हजारो मित्रांशी जोडलेलो असतो, पण घरातल्या माणसाशी 2 शब्द बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. हे कुठेतरी बदलायला हवं. संवाद ही अशी गोष्ट आहे ना, जी तुटलेली मनं जोडू शकते. फक्त तो संवाद प्रेमाचा आणि आदराचा असायला हवा. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की माणसं संकटात सापडले की देवाला दोष देतात, पण संकटही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जसं लोखंडाला आकार देण्यासाठी त्याला आगीत तापवावं लागतं, तसंच माणसाला घडवण्यासाठी संघर्षाच्या आगीतून जावं लागतं. तुम्ही कधी सकाळी लवकर उठून सूर्योदय बघितलाय का? तो दररोज येतो न चुकता. आपल्याला हे सांगायला की कालचा दिवस कसाही गेला असला तरी एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्य हे खूप सिंपल आहे, आपणच त्याला कठीण करून ठेवलंय. आपल्याला वाटतं की खूप सुख सोयी असल्या की आयुष्य चांगलं होईल, पण खरं सुख हे समाधानात असतं. जे तुमच्याकडे आहे त्याचा सन्मान करा आणि जे मिळवायचंय त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामींचे भक्त जेव्हा संकटात असायचे तेव्हा ते फक्त स्वामी समर्थ हा नामजप करायचे. त्यात एक अशी ताकद आहे ना, जी तुम्हाला मानसिक बळ देते. श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अंधारातही रस्ता दाखवते. आपण आजकाल खूप तुलना करतो, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची मुलं. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुलना केली की दुःख वाट्याला येतं. आपल्या मुलांना संस्कार देताना त्यांना अपयशाचा सामना कसा करायचा हे पण शिकवा, कारण आपण त्यांना फक्त जिंकण्याची सवय लावतो आणि मग जेव्हा कधी ते हरतात तेव्हा ते खचून जात असतात. त्यांना सांगा की हरणं हा शेवट नाही, तर ती शिकण्याची एक पायरी आहे. आयुष्यातले काही निर्णय चुकू शकतात, पण त्यातून जे शिक्षण मिळतं ते जगातल्या कोणत्याही विद्यापीठात मिळत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जर तुमचा स्वतःवर विश्वासच नसेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही. कष्टाची भाकरी खाण्यात जी मजा आहे ना,
ते फुकटच्या मिळालेल्या पक्वानात नाही. आपल्या आयुष्यात अशा खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात. त्या ईश्वराच्या इच्छेवरून नक्की सोडून द्यायला शिका. याला शरणागती म्हणतात. आणि शरणागती म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक प्रकारची शक्ती आहे जी तुम्हाला मानसिक शांती देते. आपल्या कामावर निष्ठा ठेवा, मग ते काम कितीही छोटं का असेना. जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तर यश तुमच्या मागे नक्कीच येईल. द्वेष, मत्सर आणि राग या गोष्टी माणसाला आतून पोखरतात. कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका, कारण जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच फिरून तुमच्याकडे येतं. निसर्ग आपल्याला दररोज भरभरून देतो, आपण मात्र कृतज्ञ राहायला विसरतो. कधीतरी एखाद्या अपंग मुलाला किंवा वृद्ध माणसाला मदत करून बघा. तो जो आनंद मिळेल ना, तो शब्दात सांगता येणार नाही. जीवनाचा उद्देश फक्त जगणं नसून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणं आहे, हा असायला हवा. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी गरिबांची आणि वंचितांची सेवा करायला सांगितलंय, कारण तिथेच खरा ईश्वर वास करतो. आपण मंदिरात जाऊन तासनतास रांगेत उभं राहतो, पण घराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याला एक रुपया द्यायला खचकरतो, आणि ही आपली वैचारिक गरिबी आहे. विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. आजचा काळ स्पर्धात्मक आहे हे मान्य आहे, पण त्या स्पर्धेत स्वतःला हरू नका. स्वतःसाठी वेळ काढा, आवडीचे छंद जोपासा, कारण मन प्रसन्न असेल तर नक्कीच कार्यक्षमता वाढते. आणि जीवनात काही गोष्टी गमावल्या तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता कधी गमावू नका. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा जुळत नाही. म्हणून कोणाचाही विश्वास तोडू नका आणि आपल्या माणसांना वेळ द्या. त्यांच्याशी मनापासून बोला, कारण शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा फक्त आठवणीच उरतात. प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे, तो तक्रार करण्यात न घालवता आनंदाने साजरा करा. जगात काही कायमस्वरूपी नाही, ना तुमचं दुःख ना तुमचं सुख. मग कशाला अहंकार करायचा. नम्र राहा आणि जमिनीवर पाय ठेवा आणि आकाशाकडे बघून मोठी स्वप्न पहा. तुम्हाला तुमच्या कष्टाला ईश्वराची साथ नक्कीच मिळेल. कठीण काळात धीर सोडू नका, कारण संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्य हे देवाने दिलेले सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. त्याचा आदर करा आणि प्रत्येक क्षणी सार्थकी नक्कीच तुम्ही लावलाच पाहिजे. आणि वेळ वाया घालवू नका. उद्याची सकाळ तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल. फक्त तुमची दृष्टी सकारात्मक असायला हवी. दृष्टी सकारात्मक असली की सर्व काही व्यवस्थित होतं. बघा, आयुष्याच्या प्रवासात आपण कितीतरी वेळा अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला नक्की काय करावं हे सुचत नाही. मग आपण लोकांचे सल्ले घ्यायला लागतो, इकडे तिकडे बघायला लागतो. पण खरं सांगू का, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आतच दडलेली असतात. फक्त ती शोधण्याची लागणारी शांतता ही आपल्याकडे नसते. मला आठवतंय, एकदा मी एका छोट्या खेड्यात गेलो होतो. तिथे एक म्हातारा माणूस आपल्या घराच्या ओट्यावर बसून फक्त समोरच्या डोंगराकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर इतकी शांती होती की मला राहवलं नाही. आणि मी त्याला विचारलं, बाबा, तुम्ही ही इथे एकटे बसून काय विचार करताय? त्यावर तो हसून म्हणाला, बाळा, मी विचार नाही करत, मी फक्त अनुभवतोय की हे जग किती मोठं आहे आणि माझं अस्तित्व किती छोटं आहे, पण तरीही मी या सृष्टीचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्या वाक्याने मला खूप काही शिकवलं. आपण स्वतःला इतकं महत्त्वाचं समजायला लागतो की आपल्यावर थोडं संकट आलं की आपल्याला वाटतं संपूर्ण जगच कोसळतंय, पण निसर्ग त्याचं काम करतच असतो. तुम्हाला माहितीये, आजच्या या सोशल मीडियाच्या काळात आपण शोअप करण्याच्या नादात इतके अडकलो आहोत की आपल्याला खरं सुख कशातच आहे हेच समजेनासं झालंय. आपण कोणाला तरी दाखवण्यासाठी फिरतो, कोणाला तरी दाखवण्यासाठी जेवतो, पण स्वतःला काय हवंय हे विचारायला आपल्याला वेळच नाहीये. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःला ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगाची भीती वाटणं बंद होतं. आपल्या घरात जेव्हा भांडणं होतात किंवा वाद होतात तेव्हा आपण समोरच्याला चुकीचं ठरवण्यात आपली सगळी शक्ती खर्च करतो. पण कधी विचार केलाय का की थोडं नम्र होऊन जर आपण माघार घेतली तर किती मोठं संकट टळू शकतं. माघार घेणं म्हणजे हरणं नसतं, तर ती एका मोठ्या नात्याला वाचवण्याची वृत्ती असते. आपल्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजकाल प्रत्येकाला स्ट्रेस येतो. ऑफिसमध्ये प्रेशर आहे, डेडलाईन्स आहेत, पण हा स्ट्रेस आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. आणि कारण आपण वेळेचं नियोजन करायला विसरतो किंवा फाजील अपेक्षा ठेवतो. क्लिअर डोकं ठेवून जर तुम्ही कामाला लागलात तर कोणतंही काम कठीण नसतं. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जी माणसं सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने किंवा व्यायामाने करतात, त्यांचं मन दिवसभर स्थिर असतं. देवाची भक्ती करणं म्हणजे फक्त पोथ्या वाचणं नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकणं होय. स्वामींनी कधीच कोणाला सांगितलं नाही की तुम्ही तुमचं काम सोडून फक्त माझं नाव घ्या. उलट त्यांनी सांगितलं की तुमचं कर्म हीच माझी पूजा आहे. आपण आपल्या मुलांना खूप महागड्या शाळेत घालतो, त्यांना सगळे सुख देतो, पण त्यांना नाही ऐकण्याची सवय लावत नाही.
आणि मग आयुष्यात जेव्हा त्यांना एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा ते कोलमडून जातात. त्यांना जीवनाचा संघर्ष बघू द्या, त्यांना मातीत खेळू द्या, त्यांना कष्टाची किंमत कळू द्या. जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, कारण त्याशिवाय व्यवहार चालत नाहीत. पण पैशासाठी आपली नैतिकता विकू नका, कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा तुमच्या घरात हे आजारपण आणि अशांतीच घेऊन येतो. कधीतरी शांत एकांतात बसल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की आपण नक्की कोणासाठी धावतोय. आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा आनंद हरवून बसलोय का? जगाच्या नजरेत यशस्वी होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं असतं. माझ्या अनुभवात मी असं पाहिलंय की ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं तो जास्त निर्भयपणे जगतो. आपण मात्र छोट्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवतो आणि त्यामुळेच आपलं टेन्शन वाढत जातं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की मनाचा ताबा ज्याच्याकडे आहे तोच खरा विजेता आहे. आजूबाजूला कितीही गडबड असली तरी तुमच्या आत एक असा कोपरा असायला हवा जिथे फक्त शांतता असेल. घरामध्ये जेव्हा लहान मुलं गोंधळ घालतात तेव्हा आपल्याला राग येतो, पण त्याच गोंधळात जिवंतपणा असतो हे आपण विसरतो. आयुष्याला खूप गंभीरपणे घेऊ नका, कारण इथून कोणीच जिवंत परत जाणार नाहीये. आणि जे क्षण हातात आहेत ते मन मोकळेपणाने जगा. संकटाच्या वेळी जेव्हा डोकं कन्फ्यूज होतं ना, तेव्हा त्या स्वामींच्या मूर्तीसमोर 2 मिनिटं शांत उभे राहा. तुम्हाला आपोआप उत्तरं मिळतील. आपली ताकद आपल्या शरीरात नाही तर आपल्या विचारांमध्ये असते. जर विचार सकारात्मक असतील तर कठीण परिस्थितीवर मात करणं खूप सोपं जातं. कोणाबद्दलही मनात अडी धरू नका, कारण त्याने तुमचं आयुष्य आणि मन कलुषित होतं. साध्या माणसाच्या सहवासात राहा, त्यांच्याकडून तुम्हाला जगण्याचं खरं तत्वज्ञान समजेल. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे आणि जुन्या जखमा भरून काढण्यासाठी आणि नवीन स्वप्न पाहण्याची. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे सगळे संकट दूर होतील. फक्त स्वतःवरचा आणि त्या शक्तीवरचा विश्वास अढळ ठेवा. आयुष्य सुंदर आहे ते केवळ तक्रारीत घालवू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड स्वामी संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.